लग्नाची बेडी या मालिकेच्या 4 डिसेंबरच्या भागामध्ये रामायणामधले डायलॉग चालू असतात आणि दोन्ही मुलं खूप छान डायलॉग बोलत असतात। सिंधू सांगत असते की तुमचे वडील हे मर्यादा पुरुषोत्तम आहेत, ते कुणावरती कधीही अन्याय होऊ देत नाहीत आणि ती राघवकडे पाहत असते। राघव विचार करतो दोन्ही मुलं किती छान डायलॉग बोलतायत। तोच विचार रुक्मिणी करते आणि म्हणते ऋतुजा, अगं ही छोटीशी मुलगी किती छान डायलॉग बोलते। ऋतुजा म्हणते वहिनी, चक्क तुम्ही सावीचं कौतुक करताय। तितक्यात रत्नाकर अनाउन्समेंट करतो की ज्या वेळेला रामाचा म्हणजे प्रभू श्री रामचंद्रांचा अश्वमेध हा विधी पूर्ण करायचा असतो तेव्हा शत्रुघ्न ज्या वेळेला घोडे घेऊन येत असतो त्या घोड्यांपैकी एक घोडा लवकुश यांच्याकडे जातो आणि शत्रुघ्न घोडा मागायला गेले असता आमचा शरण आलेला घोडा आम्ही देणार नाही असं म्हणत लवकुश शत्रुघ्नासोबत युद्ध करून शत्रुघ्नला हरवतात। शत्रुघ्न कंप्लेंट करत घरी येतो आणि तो प्रभू रामचंद्रांना हे सगळं सत्य सांगतो। मग नक्की ती मुलं कोण आहेत हे बघण्यासाठी अनुज लक्ष्मणाला प्रभू श्री रामचंद्र पाठवतात। अनुज लक्ष्मण ज्या वेळेला येतो त्यावेळेला तो पाहतो की हे दोन छोटी बालकं आहेत आणि यांनी आपला घोडा कसा काय घेतला। यावरती लक्ष्मण सांगतो, हे बघा बालकांनो, ते घोडे आहेत ना ते आमचे आहेत। यावरती लवकुश सांगतात, हे घोडे आमचे शरण आलेले आहेत, त्यामुळे हे घोडे आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही, त्यासाठी तुम्हाला आमच्याशी युद्ध करावं लागेल। लक्ष्मणाला हा आपला अपमान वाटतो। चिडलेला लक्ष्मण प्रभू श्री रामचंद्रांना हे सगळं सांगण्यासाठी निघून जातो। मग ही दोन मुलं आहेत तरी कोण जी आपल्या भावांना उद्धटपणे बोलतायत हे बघण्यासाठी प्रभू श्री रामचंद्र आता लवकुशांना भेटायला येतात। असं सगळं नरेशन करत असताना इकडे राघव पाहत असतो आणि म्हणतो दोन्ही मुलं किती छान डायलॉग बोलतायत ना। सिंधू म्हणते हो खरंच दोघांची ही डायलॉग डिलिव्हरी खूप छान आहे। आता इकडे छानपैकी पुढे चाललेलं असताना सगळे प्रेक्षक सावीचं खूप कौतुक करत असतात। कोण आहे ही मुलगी, कोण आहे ही मुलगी असं म्हणत असताना आता मात्र ही डॉक्टर सिंधूंची मुलगी आहे हे सगळ्यांच्या समोर येतं। इकडे रुक्मिणी या कौतुकामुळे साधारण चिडलेलीच असते। त्यानंतर रत्नाकर पुढचं नरेशन करतो की हे कोण आहे हे पाहण्यासाठी ज्या वेळेला प्रभू रामचंद्र हे वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात येतात पाहतात तर काय दोन छोटी बालकं छानपैकी गीत गात असतात। आता मात्र प्रभू श्री रामचंद्र हे भारावून जातात आणि ते वाल्मिकी ऋषींना विचारतात की हे दोघं जण कोण आहेत। ते दोघं जण उठतात आणि आता प्रभू श्री रामचंद्रांना नमस्कार करतात। वाल्मिकी ऋषींना विचारलं असता की हे कोणत्या कुळाचे आहेत, कोणत्या गोत्राचे आहेत असं विचारलं असता वाल्मिकी ऋषी सीतेला बोलवतात आणि सांगतात की श्री प्रभू रामचंद्र यांचे पिता आणि सीतामाई यांची माता असं म्हणत अखेर आता वाल्मिकी ऋषींनी दोन मुलं प्रभू रामचंद्रांची मुलं आहेत हे सगळ्यांच्या समोर आणलेलं असतं। मुलांना कळलेलं असतं, श्रीरामांना कळलेलं असतं आणि सिंधू विचार करते की रामायणामध्ये शेवटी उशिरा का होईना पण लवकुश यांना सत्य समजलेलं आहे की प्रभू श्रीराम त्यांचे वडील आहेत। पण सावी तुला कसं समजणार। मग सावी मात्र आईकडे त्याने म्हणते लवकुशला पण समजलं त्यांचे वडील कोण आहेत, आई मला पण कळणार का असं म्हणत सावी हळूच आईला विचारत असते। वाल्मिकी ऋषी सांगतात हे दोन्ही तुमचेच मुलं आहेत। मग आता प्रभू श्री रामचंद्र खजील होतात, दोन्ही मुलांना जवळ घेतात आणि म्हणतात माझ्यामुळे तुमच्या आईला खूप त्रास सहन करावा लागला, मला माफ करा मुलांनो असं म्हणत रामायणाचा उत्तरार्ध संपूर्ण होत असतो आणि शेवट मात्र भावूक होतो। सगळेजण टाळ्या वाजवत असतात। इकडे मधू हे सगळं पाहत असते, तिचा नुसता जळफळाट होत असतो। ऋतुजा म्हणते बघितलं ना वहिनी, या मुलीला जे करायचंय ते ती करूनच राहते, सेम सिंधू सारखी आहे ती। तोपर्यंत तिकडे आता मधूला बघून राजश्री म्हणते राणी अगं तू का आलीस इकडे, म्हणजे तुझा पाय दुखावलाय ना रेश्मा, तुला पण कळत नाही का की राणीला तू इकडे का घेऊन आलीस। रेश्मा म्हणते मी राणी वहिनींना सांगण्याचा प्रयत्न केला होता पण त्यांनी माझं काही ऐकलंच नाही, त्या माझं काही ऐकतच नाहीत, मला इकडे घेऊन ये म्हटल्या। रुक्मिणी म्हणते ऋतुजा कसं आहे ना, ज्या वेळेला आपला नवरा परत स्त्री सोबत ज्या वेळेला ऍक्टिंग करतोय तेव्हा आपली बायको कशी काय तिथे सुखरूप राहू शकते, तिला चिंता तर वाटणारच ना असं म्हणत आता मुद्दाम आगीत तेल ओतण्याचं काम बरोबर रुक्मिणीने अचूक केलेलं असतं। मग मात्र इकडे मधू म्हणते नाही मी फक्त हे पाहायला आले होते। इकडे नाटकाचा हे संपन्न होतो, एकमेकाला मिठी मारत दोन्ही मुलं आपल्या आई वडिलांकडे जातात। राघव हे सगळं पाहत असतो ज्या वेळेला सावी सांगत असते आई माझे बाबा कोण आहेत हे मला सुद्धा समजेल ना ग। सिंधू मात्र एकदम उदास होते कारण लवकुशला समजलं असलं तरी माझ्या सावीला समजायला उशीर जाणार। इकडे सगळेजण घरी येतात आणि पायावरती धोंडा मारून घेणं म्हणजे काय असतं हे रुक्मिणी राणीला समजवत असते। म्हणजे उगाचच तू ह्या सगळ्याला परवानगी दिलीस, ड्रामामध्ये काय झालं बघितलंस ना। राजश्री म्हणते वहिनी तुम्ही नका काळजी करू, राघवने मला वचन दिलंय की तो राणीची साथ कधीही सोडणार नाही। राजश्री म्हणते वचन कोणाला दिलंय, तुला ना, थोडी ना राणीला वचन दिलंय आणि वचन देणारा तो असला तरी समोरची व्यक्ती आहे ना जी जवळीक करण्याचा
बोलण्याचा प्रयत्न करत असते, संधी साधून जवळ जाण्याचा प्रयत्न करत असते, त्या व्यक्तीचं काय, त्या व्यक्तीला कोण सांगणार, आणि ही व्यक्ती त्याच कारणासाठी इथे आले की, असं म्हणत आता सिंधूकडे बघत रुक्मिणी टोमणा मारते. सिंधूला हे सगळं आवडत नसतं. मधू सुद्धा थोडीशी आता अस्वस्थ झालेली असते. तिचा विश्वास डळमळीत झालेला असतो. कुठेतरी राघव सिंधूकडे खेचला जातोय हे सगळं उघड्या डोळ्यांनी ती पाहत असते. तोपर्यंत रुक्मिणी म्हणते, हे असंच होणार. कुणावरतीही विश्वास ठेवला ना की या गोष्टी अशाच होत जातात, पण ज्याचं त्याला वेळेवरती समजायला पाहिजे. रत्नाकर म्हणतो, वहिनी तू जरा अतिच बोलते आहेस. तितक्यात राघव विनूला घेऊन तिकडे येतो आणि तो हे सगळं म्हणजे त्याला हे सगळं ऐकायला येत नाही, पण तो आल्यावरती आता मात्र काहीतरी घरामध्ये घडलंय हे त्याला कळतं. त्यावेळेला तो म्हणतो, काय झालं मधू, तू अस्वस्थ का आहेस? तेव्हा रेश्मामध्ये तोंड घालत म्हणते, कसं आहे ना, राणी वहिनींना आपल्याच नवऱ्याने त्यांच्या एक्स जाऊबाईंसोबत हे असं नाटक करणं ते त्यांना पटलं नसेल कदाचित. यावरती आता मात्र सावी म्हणते, आई एक्स म्हणजे काय असतं ग? आता मात्र इकडे राघव म्हणतो, रेश्मा अगं घरामध्ये लहान मुलं आहेत ना, जरा तरी विचार कर काय बोलतेस ते. रुक्मिणी म्हणते, एवढी हिला अक्कल असती तर कशाला पाहिजे होतं. रेश्मा जरा जपून बोल की, असं म्हणत रेश्माला सगळे गप्प करतात. त्यावेळेला राघव म्हणतो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी हे नाटक फक्त आश्रमाला चॅरिटी मिळावं म्हणून केलंय. मधू म्हणते, सारखं सारखं तुला हे सांगण्याची गरज नाही, मला माहिती आहे तू हे नाटक चॅरिटीसाठी केलेलं आहेस, मला माहिती आहे तू काय सांगणार आहेस. राघव म्हणतो, सांगणार आहे नाही, मी तेच तुला म्हणतोय की मी हे नाटक चॅरिटीसाठी केलंय, सांगण्यासाठी नाही. त्यामुळे मनामध्ये दुसरा कोणता विचार आणण्याची काही गरजच नाहीये, असं म्हणत तो मधूला थोडासा दटावतच असतो. तोपर्यंत इकडे आता विनू येतो आणि म्हणतो, मम्मा तू आली होतीस नाटक बघायला, मग जर तू नाटक बघायला आली होतीस तर तू मला का नाही बरं भेटलीस? त्यावरती मधू म्हणते, नाही रे बाळा, म्हणजे मी उशिरा आले आणि लांबूनच नाटक पाहत होते, नाटकामध्ये डिस्टर्ब कशाला, म्हणून मी लांबून नाटक बघून निघून गेले, असं म्हणत विनूला मधू सांगत असते. नंतर आता मधू राघवकडे येतो आणि म्हणतो, बाबा तुम्हाला एक सांगू का, मी ज्या वेळेला नाटक करत होतो ना त्यावेळेला माझ्या मनामध्ये प्रश्न येत होता की ज्याप्रमाणे लव आणि कुश कसे एकमेकाचे भाऊ बहीण आहेत, तसं मला पण एखादा भाऊ किंवा नको भाऊ बहीण असती तर, मला पण भाऊ बहीण कोणतरी असतं तर मी सुद्धा लवकुशसारखी धमाल केली असती ना, असं म्हणत इकडे आता विनू राघवशी बोलत असतो. सगळेजण एकमेकांना इशारा करतात. त्यावेळेला ऋतुराज म्हणतो, वहिनी बघितलंस ना तुझ्या नातवाची काय फरमाईश आहे ते. त्यावर ती हुशार रेश्मा सांगते, हे बघ रिषभ, आता हा विनू सावीकडून राखी बांधून घेण्याचा हट्ट करेल बघ, नाही केल्यानंतर. आणि घडतं पण तसंच. सावी धावत आत जाते आणि एक धागा घेऊन येते आणि म्हणते, विनू तुला बहीण नाहीये ना, तुला बहीण हवे ना, हे घे मी तुला धागा बांधते, आजपासून तू माझा भाऊ आहेस. रुक्मिणी म्हणते, हे असे धागे बांधून कोणी भाऊ बहीण होत नसतं. त्यावरती सावी म्हणते, का नाही होत, कारण दर वेळेला जेव्हा मला काही अडचण असते तेव्हा विनू माझ्या पाठीशी ठाम उभा राहतो, माझ्यासाठी तुमच्याशी भांडतो सुद्धा, मग तो माझा भाऊ नाही का झाला. त्यावरती राघव म्हणतो, काकू होतात, नाती धागे बांधून सुद्धा होतात. रत्नाकर म्हणतो, असू दे की वहिनी, अगं काय झालं, नाती ही कुणाच्याही म्हणजे कोणत्याही संस्काराच्या किंवा कोणत्याही मर्यादेची मोहताज नाहीये. नाती ही अशी कशीही बनू शकतात, मनाचं मनाशी जुळलं की नातं जुळतंच की. यावरती राघव म्हणतो, हो काकू तू नको हे करू, पण रुक्मिणी मात्र ही राखी बांधून घेण्याच्या विरोधात असते आणि ती म्हणते, मला हे पटत नाहीये. त्यावरती आता विनू म्हणतो, सावी तू सुद्धा मी दहीगावला असताना त्या मुलांपासून माझं रक्षण केलंस, खरंच तू माझी बहीणच आहेस ग, बांध तू मला राखी, आजपासून आपण न मित्र नाही तर आपण भाऊ बहीण आहोत. असं म्हणत चक्क आता नियतीनेच बनवलेलं नातं दोघांनी पुन्हा एकदा खऱ्या अर्थाने मान्य केलेलं असतं. जे मोठ्यांना कळत नाही ते लहानांना समजतं, हे सत्य असतं. दोघं जण एकमेकांना भाऊ बहीण मानायला लागतात, राखी बांधून घेतात. रुक्मिणी नको म्हणत असते तरी सुद्धा राखी बांधायचं राघव थांबवत नाही. राघव म्हणतो, बांध राखी. आता मात्र राघवने परमिशन दिल्यावरती दोघं राखी बांधतात. रुक्मिणी खूप चिडलेली असते, कारण सगळ्यांच्या समोर रुक्मिणीचा राघवने अचूक अपमान करत दोघं बहीण भावांना एकत्र आणलेलं असतं. मग मात्र रुक्मिणीचा जळफळाट होतो. राखी बांधून झाल्यावरती रुक्मिणी रूममध्ये जाते आणि सगळ्यांना एकत्रित करते. सगळ्यांसमोर आता ती प्रस्ताव मांडते आणि ती सांगते, दर वेळेला हे असं घडत आहे. तोपर्यंत सिंधू आता विनूला घेऊन आत येते. विनू म्हणतो, डॉक्टर काकू आजपासून सावी माझी बहीण झालेली आहे, मी इथेच झोपणार. पण सिंधूच्या डोक्यामध्ये वेगळाच विचार असतो. सिंधू विचार करते, नाही सावी तुला मी तुझ्या माणसांपासून तोडत आहे, आता नाही, आता खूप झालं. राघव तुम्हाला समजलंच पाहिजे की सावी तुमची मुलगी आहे आणि सिंधूने राघवला सत्य सांगण्याचा अचूक निर्णय घेतलेला असतो. तोपर्यंत इकडे रुक्मिणी सांगत असते, त्या दोघींना तू इकडे आणलेस मला हे पटलेलं नाहीये. आता ह्याच्यावरती एकच उपाय आहे, आज तू राखी सुद्धा बांधून
बांधून घेतलीस, त्यामुळे मला असं वाटतंय की आजपासून तुम्ही दोघांनी विनूसाठी बहीण किंवा भावंड आणण्याचा विचार करावा, हीच तुमची शिक्षा, असं म्हणत आता रुक्मिणीने बहीण भावंडांसाठी हट्ट करायला लागलेली असते आणि नेमकी सिंधू त्यावेळेला येते. आता सिंधूने निर्णय घेतलेला असतो, काहीही झालं तरी सावीबद्दलचं सत्य सगळं राघवला सांगून राहायचं. तोपर्यंत हे सगळं ऐकल्यावरती सिंधूच्या डोक्यात तिडीक जाते. आता मात्र सिंधू हे सगळं सत्य सांगण्यासाठी राघवला कधी सांगणार किंवा मालिकेमध्ये हे सत्य समजल्यावरती राघव काय निर्णय घेणार हे पाहणं फारच रंजक ठरणार आहे.